नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 डिसेंबर 2024 रोजी कुवेतचे अमीर शेख मेशल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्या निमंत्रणावरून कुवेतला भेट देणार आहेत. 43 वर्षातील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच कुवेत दौरा असणार आहे. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान कुवेतच्या नेतृत्वाशी चर्चा करतील. महायुती सरकारच्या खाते वाटपावर तोडगा काढण्यात यश आले असून प्रतिष्ठेचे गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे नगर विकास खाते देण्याचा निर्णय देण्यात आला असून भाजपकडील गृहनिर्माण खाते ही शिवसेनेलाच मिळणार आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पूर्वीचेच अर्थ खाते दिले जाणार आहे. सन 2017 ते 2020 या मागील 3 आर्थिक वर्षातील थकबाकीदारांचे व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करणारी अभय योजना लागू करण्यासंदर्भातला निर्णय आधीच देण्यात आला होता. त्या अनुषंगाने अध्यादेश लागू होताच मात्र त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 विधानसभेत सादर केले. ते बहुमताने मंजूर करण्यात आले. राज्यपालांच्या अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबाबत अनेक मोठे दावे करण्यात आलेत, पण राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते पहल ठरण्याची शक्यता आहे. राज्य दिवाळीखोरींच्या उंबरठ्यावर आहे का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केलाय. कराड शहरातील पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासियांच्या घराचा प्रश्न मार्गी लागण्याबाबत आज एक आश्वासक पाऊल उचललं गेलं आहे. तेथील आरक्षित जागेवरील पार्किंगचा उल्लेख काढून तिथे बेघरांसाठी घरं असा बदल करण्याची मागणी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केले. राज्याच्या महसूल वाढीसाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केलेत. 2017 ते 2020 या 3 आर्थिक वर्षातील जीएसटी कराच्या मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड माफीसाठी लागू केलेल्या अभय योजनेमुळे जवळपास 5.5 ते 6,000 कोटी रुपयांच्या विवादित रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. त्यातील आर्थिक रक्कम म्हणजेच सुमारे 3,000 कोटी रुपयांच्या महसुलांची भर लवकरच राज्याच्या तिजोरीत पडणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बीडच्या मस्तदोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन अहवाल समोर आलाय. यामध्ये देशमुख यांचे मृत्यू अतिरक्तस्राव झाल्याने म्हटलं आहे. 8 पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करून भयंकर पद्धतीने मारण्यात आले याची कल्पना येऊ शकते. पण आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट CID कडे सुपूर्द केलाय. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील कड्डर भागात लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 5 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय, तर चकमकीत 2 जवानही जखमी झालेत. आज सकाळी लष्कर आणि पोलिसांना या भागात 4 ते 5 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने लष्करानेही त्यांना प्रत्युत्तर दिलंय. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा खडतर प्रवास संपण्याची चिन्हे दिसत नाहीये. या मार्गावरील खोडद येथील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या कामकाजावर प्रस्तावित रेल्वे मार्गाचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने त्याला रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या मार्गाचा पुन्हा नव्याने प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सुरू केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत दिली आहे. पुणे शहरातील कात्रज चौकातील उड्डाण पुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे. कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून 140 कोटी देण्यात आलेत. त्यातून हे भूसंपादन केले जाणार असून येत्या 15 दिवसात ही भूसंपादन मार्गी लागणार आहे, असे पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलंय. या बातमीचा वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.